आली हा पोरगी आली. ये बाई हा लाजू किती नको हा सारे आपलेच लोक आहे. पोरगी तर मस्त दिसत राहिली होते. हां पाहायला किती सुंदर आहे हो. हाऊ हाऊ खरंच ना पाहायला मस्त आहे पोरगी. हा सांग बोल बाई बोल हा. पूर्ण नाव सांग बरं काय आहे तर. नंदिनी माणिकराव शितोळे. जोरान बोल बाई बोलशी का जोरान बोल. ऐकायला नाही राहिलं जोरान बोलशी. नंदिनी माणिकराव शितोळे. हां शिक्षण काय झालंय बाई शिक्षण सांग. मी 11वी 12वी कॉमर्स केलं आणि त्यानंतर BCom केलं. हो का म्हणजे म्हणजे तुला गणित आवडते हा. पोरीला गणित आवडते म्हणजे याचा अर्थ. हो हो मला मला लहानपणापासूनच गणित खूप आवडते. चांगलं आहे चांगलं आहे. हां मी पोराची बहीण आहे काय. हां काय काय येते मग तुले स्वयंपाक येते भाजी गिजा काय काय करता येते गोडधोड काय काय करता येते पुरणाची पोळी करता येते काय. बापा बापा असं असं कोणी विचारत असते काय एवढं. काही विचारता का होतं या काही गंमत करायला काय पोरगी भिऊ राहिली ना ते. भिऊ नको बाई भिऊ नको. गंमत करायली काय गंमत गंमत करायली ती अशी विचार राहिली. नाही 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 भीत नाही मी भीत नाही. तुझे छंद कोणते आहे तर मग. मला मला गाणं म्हणायला आवडतं आणि रांगोळी काढायला आवडतं पुस्तक वाचायला आवडतं. असं असं छान छान छंद आहे तुझे. छंद जोपासते का पण तू तुझे. हो जसं जसं मला वेळ मिळतो तसं मी कधी रांगोळी काढणं गाणे म्हणणं पुस्तक वाचणं हे करत राहते. साली साहेब तुम्ही घ्या ना विचारून तुम्हाला काही विचार असेल तर पोरीचे प्रश्न. नाही नाही मला मला काही नाही विचारायचं विचारत आहे ना आता सर्वजण. नाही घे ना विचारून घ्या विचारून. तुम्ही जॉब वगैरे काही करत आहे का. नाही नाही मी अप्लाय केलं होतं काही दिवस केला पण आता नाही करत आहे. जर पुढे जर तुम्हाला करायचं असला ऑपॉर्च्युनिटी भेटली तर तुम्ही कराल का. हो हो नक्कीच नक्कीच करेल. बाई मग तू शिक्षण कुठं घेतलं कुठं शिकली काय शिकली. 10वीपर्यंत मी गावातच घेतलं शिक्षण. त्यानंतर मग मी बाहेरगावला जाऊन शिक्षण घेतलं. असं का असं का चांगली गोष्ट. पोरगी तर चांगली राहिली बोला चालायला मोकळी वाटू राहील तशी. हा हो मोकळी वाटू राहील बोला चालायला पोरगी. मग बाई तुला जॉईंट फॅमिलीत राहायला आवडून काय हा एकत्रित कुटुंब असलं तर तू राहशील काय. हो 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 मला चालेल एकत्रित कुटुंब. आम्ही पहिल्यापासूनच एकत्रच राहिलो आहे. आमच्या घरी पण आम्ही सर्व एकत्र राहतो. मला चालेल एकत्रित कुटुंब. पोरगा कोणता जॉब करते म्हटलं कुठे जॉब करते पोरगा. मी एका पुण्याच्या कोडिंग कंपनीमध्ये काम करत आहे आणि माझं वर्क फ्रॉम होमच आहे. मला 30,000 रुपये पेमेंट पडते. तुमच्या घरी मग शेती किती किती आहे शेती काय आहे. बरं आमच्या घरी आहे 8 एकर शेती. 8 एकर शेती आहे. 2 एकर अजून घेऊन राहिलो आम्ही पण ते पोरं सध्या पोराच्या आईच्या नावानं आहे तर ते काही पकडत नाही आम्ही त्याचा सौदा व्हायचा आहे. तर अशी 8 एकर शेती आहे बा 2 पोरं आहे आपल्याला. मोठं पोरगं करते शेती लहान पोरगं करते नोकरी. असं आहे बा मग आपलं सारं. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटलं आपल्या पोराला कोणतं व्यसन नाही. तुमची पोरगी आपल्या घरात सुखी राहील याची गॅरंटी घेतो आपण. हे पहा मोठं काका तुम्हाला सांगतो हां तुमच्या पोरीला कोणतं दुःख नाही होईल म्हटलं. आमची सासूराळी लयच लयच मस्त आहे. लयच चांगली आहे. मी एकुलता एक जवळ येवा द्यायचा. बिलकुल पोरासारखं आपल्याला हे करते. लयच लयच चांगले लोक आहे. तिचा भाऊ म्हणून नाव विश्वास ठेवा तुम्ही. मी माझ्या बहिणीला फसवणार नाही असं 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 समजा तुम्ही. पोराच्या घरचं तर सगळं चांगलं वाटू राहिलं. काय म्हणत बाबा काय म्हणतात म्हणत पोरगं तसं चांगलं वाटू राहिलं. पहा गेले पोरगं चांगलं आहे बोलायला चांगलं वाटू राहिलं. जास्त जास्त मनात काही बोलून नाही राहिलं. एकच प्रश्न विचारला पोरानं चांगला तसं चांगलं वाटू राहिलं पोरगं. पोरीची आई की असेल ना अजून अजून कोण कोण आहे तुमच्या घरी. आहे ना आजी आहे आई आहे माझ्या घरी. दे ना मग आवाज बोलणं चालून होऊन जाते द्या आवाज. बरं बरं. नमस्कार हा नमस्कार. आम्ही पोळीची आजी आहे आम्ही पोळीची नाही. हो का आजी बरं बरं ये ना मग बस ना इकडे बसा. नाही नाही बसा तुम्ही बसा. काय मग आमची पोरगी कशी वाटली तुम्हाला. पोरगी मस्त आहे तुमची मस्त आहे बोला चालायला पाहिली मस्त आहे. पोराची आई नाही आली वाटते. आई सरायची होती काऊन नाही आली. नाही नाही आईले काम होतं ना म्हणून नाही आली. सर वाटते बाई. असं असं काय होतं काय बरं बरं. नाही म्हटलं फक्त पोराची आईच राहिली बाप्पा त्या काऊन नाही आल्या म्हटलं. बरं तर मग येतो आम्ही आता तुम्हाला निरोप पळवतोच मग काय आहे तो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. का बाई कसे वाटले हो पाहुणे काय म्हणे काय काय प्रश्न विचारले हो तुले. बाई आई पोराच्या आया बहिणीनं माहिती काय विचारलं म्हणे काय काय स्वयंपाक बनवता येते म्हणे तुला काय काय भाज्या येते म्हणे गोडधोड काय येते म्हणे पुरणाची पोळी येते का म्हणे बनवता. बाई मला तर म्हटलं अशी असं कोणी विचारते का म्हटलं बाई मला तर जसं भ्यावंच लागलं पहिले. मग काय म्हणते पोराची भावजे काय म्हणते नाही नाही म्हणते त्या गंमत करायला म्हणते भिऊ नको म्हणते तू. अरे बाबा का वाया गेल्या आता सुट्टा पुन्हा निघाला वायाचा तर काय माहिती का वायाचं सोलतिकीट मोलतिकीट चालल्या बाय का. पोराची वाया राहिली ती फक्त याची तिने येऊन झाला कुठं बिचारीनं ठसकाळी राहिली काय होती एकटी. अकाल जातच असते सारेच जाते आता कोण सगळ्याची इच्छा बायका जात असते आता पाहायलाच जात असते आजकाल फॅशनच आहे जायची. हा मोठे हुशाळा जात असते वाले तू चाललेच आता पोरगं पाहिले मग. बाई तुला पोरगं कसं वाटलं पोरगं कसं वाटलं ते सांग पहिले तू. पोरगं ताई तसं चांगलं वाटलं तुला सांगतो. जास्त मनामधात नाही बोललं काही नाही एकच प्रश्न विचारला आणि बस जास्त तसं मला पोरगं चांगलं वाटलं. चांगला वाटला पोराचा स्वभाव शांत वाटला उलसा.
पोरगंच पाहिजे असते बी आपल्याला चांगल्या स्वभावाचं. हां, पोरगं चांगलं असलं तर सारं चांगलं होते. हां, पोरगंच चांगलं पाहिजे असते. काय गेले का हो पाहुणे मग? काय म्हणे? काय म्हणे? काही निरोप गिरोप दिला नाही काय? काही म्हटलं तर नाही, सांगतो म्हणे, फोन करतो म्हणे बा, कळवतो म्हणे तुम्हाला काय आहे तर. बरं सांगतो म्हणे ना. असं वाटून राहिलं होतं मला का कसं नाही बा आपली पोरगी म्हणून त्याईले, असं त्याच्या बोलण्या गेल्यावरून. आता माहीतच पडत काय म्हणतील काय नाही तर मग. असं हो काय? आता देव करो आणि त्याला पासून असो येऊ त्याचा निरोप. चांगलं नोकरीवाला पोरगा आहे, हातातून जाऊन त्याला पडत ना आपल्याला. हाय स्वाईनाथ चांगली वासण्या डॉक्टरचा काऊन नाही येणार आहे?